नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता अर्जुन सायलीला सांगत असतो की श्वेता आली आहे ना आश्रमात आता. तुला आणि मधुभाऊना टेन्शन नाही, आता तू रिलॅक्स बायको. आता सायली काहीतरी विचार करते एकटी स्वतःशीच. तेव्हा अर्जुन म्हणतो, ए सायली, काय झालं? तुला एवढा कसला विचार करतेस तू? सायली म्हणते, मी प्रियाचाच विचार करते. इतकं ठरवते ना की तिचा विचार नाही करायचा, पण तस डोक्यात येतच नाही सारखा. तिच्या डोक्यात विचार येतोय हॉस्पिटलमध्ये ती काहीतरी कुटील कारस्थान करत असणार. तिच्या डोक्यात काय चाललंय ना ते नक्की कळतच नाहीये. अर्जुन म्हणतो, जाऊ दे, नको कळू दे कशाला, तू उगीच तकतक करतेस, जाऊ दे, सोडून जाऊ दे. अगं माझा चैतन्याचा फोन करायचा राहिला असं म्हणून आता त्याने फोन केला चैतन्याला आणि चैतन्याला सांगतोय, अरे चैतन्य, ते वाचले आश्रमाच, ते आपल्याला ते प्रोसेसिंग करायचं ना, मी तुला नंबर देतो, मला लवकर कॉल कर आता, एवढाच. त्याने फोन केला बर का चैतन्याला आणि फोन ठेवून दिला. सायली आता त्याच्याकडे बघते आणि ती खूप चिडते. आज सायलीच्या मूड स्विंग्सवरच त्यांनी एपिसोड दाखवला आणि प्रियाच्या पुढच्या प्लॅनिंगवर. सायली आता जून जवळ येते आणि म्हणते, काय चालतं हो तुमचं सतत, आपलं सोडून दे, सोडून दे, सोडून दे, एवढंच बोलत असाना तुम्ही मला. अर्जुन म्हणतो, अरे आता काय झालं, मी काय बोललो, तुला काही म्हणालो का? सायली म्हणते, आता म्हणालात ना, मला प्रियाचा विचार करते, सोडून दे, सोडून दे. अर्जुन म्हणतो, अगं माझं असं म्हणणं होतं सायली, टेन्शन नको घेऊस, प्रियाच्या मनात पडून जायचं वगैरे जरी काही असेल ना तरी तसं तिला नाही करता येणार, ते शक्य नाहीये, पोलीस आहेत ना तिथे पहारा द्यायला. सायली म्हणते, अच्छा, म्हणजे मी कसलाच विचार करायचा नाही असं म्हणणं आहे का तुमचं? कसं आहे ना, सगळ्या गोष्टी मला तुमच्याच मर्जीनुसार करायच्या असतात ना. बघा बघा खोली बघा काय करून ठेवलेय, आपल्या खोलीचं पुस्तक कुठे ठेवली आहे, तो लॅपटॉप कुठे ठेवलाय, जागा आहे का ती लॅपटॉप ठेवायची, हा टॉवेल सतत भिजलेला टॉवेल बेडवर, ही अशी जागा आहे, इथे फाईल्स ठेवायची. काय चाललंय तुमचं? अहो अर्जुनला कळे ना काय चाललंय सायलीचं. तो म्हणत असतो, अग सायली, तुझा मुद्दा काय चिडण्याचा? प्रिया का पसारा? सायली म्हणते, दोन्ही मुद्दे आहे, तुम्ही असं का बसले? नीट बसा, नाही नीट बसा, ताट बसा, पाठ दुखली तर मलाच म्हणाल बायको, पाठ चेपून दे. अर्जुन आता उभा राहतो बर का बिचारा आणि म्हणतो, नाही नाही बायको, त्यापेक्षा मी वॉच राहतो अगदी ताट. सायली म्हणते, असं बोलता का माझ्याशी? तू उभं नका राहू, बसून बोला माझ्याशी. अर्जुन म्हणतो, हा मला ना जरा काम करायचं होतं सायली, मी आलोच, एक फाईल राहिली आहे बघ माझी, आलो लगेच. सायली म्हणते, वा छान, म्हणजे मी सगळं आवरत बसायचं आणि तुम्ही खाली जाऊन मस्त कॉफी डोस्त बसणार का काम करत करत? अर्जुन म्हणतो, कॉफी नाही, मी कुठे कॉफीच नाव काढलं. अर्जुन एवढा घाबरला आज सायलीला. प्रेक्षकांनो, शेवटी तो बेडरूममधून पडून गेलाय. आज तुम्ही सगळे पण खूप घाबरणार आहात बर का सायलीला, तिने एवढा भडीमार केलाय त्या अर्जुनवर, ऐका तर. आता सायली म्हणत असते, आज सगळे प्रेक्षक पण घाबरणार आहे सायलीला. सायली आता इतकी ओरडते अर्जुनला, काय हो सतत तुमचं असंच चालतं, कॉफी पिता एका गण्याने, एक ऐकता माझं दुसऱ्याकण सोडून देता, तुमच्याशी बोलणं म्हणजे अवघड आहे बाबा, तुमच्या मेंदूत काही शिरत नाही, काहीच गोष्टी शिरत नाही. अर्जुन म्हणतो, अग बायको, मला नकोय ना कॉफी, नको आहे ना. सायली म्हणते, किती बोलते मी तुम्हाला, पण तुम्ही ऐकतच नाही. बाई, माझं काय बाई, हा माणूस आहे शेवटी. अर्जुन तिच्या जवळ जातो आणि म्हणतो, बायको, तू का बरं चिडलीयस नेमका? तूच चिडायचा मुद्दा काय आहे? म्हणजे मी कन्फ्यूज झालोय आता जरा. सायली म्हणते, तुम्हाला किती वेळेला म्हणत असते मी पसारी करू नका, मला नाही हल्ली जमत सगळं आवरसावर करायला, मग सगळा भार आईवर पडतो ना काय तुम्ही पण? अर्जुन बिचारा आता बघा कसा घाबरतो. ते पुढच्या सीनमध्ये दाखवलाय, मध्येच प्रियाचा सीन दाखवला. त्यांनी प्रिया मोठ्याने विवळत असते, मग ती सिस्टर येते तिथे आणि म्हणते, काय झालं
प्रिया म्हणते, माझं पोट दुखते हो काल न. हात दुखत पण आता पुन्हा दुखायला लागलंय. ती सिस्टर म्हणते, थांबा, तुम्हाला इंजेक्शन देते. असं म्हणून त्या सिस्टरने इंजेक्शन भरून ठेवलं आणि प्रियाच्या बेडच्या बाजूला ठेवलं. प्रिया म्हणते, इथे का ठेवले, हे द्यायच ना तुम्हाला मला इंजेक्शन. ती सिस्टर म्हणते, हो मी भरून ठेवल, मी डॉक्टरांना बोलावून आणते. असं म्हणते ती सिस्टर आणि निघून जाते. प्रिया आता ते इंजेक्शन घेऊन नागराजला खूप असते. बर का, अरे देवा नारायणा, काय चाललंय हो प्रेक्षकांनो याच्यात, काही कळेन असं झालंय. प्रिया आता कन्फर्म करते ती सिस्टर गेली की नाही आणि हा सायली अर्जुनच्या सीन दाखवण्यात येतोय. अर्जुन म्हणत असतो, सायली सायली तुला काय झालंय नेमक. आणि सायली, मम्मा आपल्या रूममध्ये येत नाही. बर का, ती कधीच येत नाही आपल्या रूममध्ये साफसफाई करायला. सायली त्याच्यावर ओरडते आणि म्हणते, अच्छा मग तुम्हाला काय म्हणायचंय, आईनी यायला पाहिजे का इथे साफसफाई करायला, काय काय मुद्दा काय तुमच्या. अर्जुन म्हणतो, अगं सायली थांब ना जरा, तुझा नेमका मुद्दा काय मला सांगशील का. प्रिया हॉस्पिटलमध्ये म्हणून तू चिडलीयस, म्हणजे रूम मी आवरत नाही म्हणून तू चिडलीस, पसारा झाला म्हणून तू चिडलीस का, मी जन्माला आलो म्हणून तू चिडलीस. सायली पुढे चिडते म्हणे, हे असं बोलता तुम्ही मला मुद्दाम चिडवता. तुम्ही जन्माला आला त्याचा मला का त्रास होईल, काय पण बोलता गड्या तुम्ही, काही बोलता, तुम्हाला भानच नसतं. जाऊ दे बाबा, मी नाही बोलत, काही अर्थच नाही तुमच्याशी बोलण्याच्या. असं म्हणून आता ती रडायला लागते. बर का बिचारा तो अर्जुन, अग बायको रडू नकोस, अग मी सगळा पसारा आवडतो, चकाचक करतो, बघ रूम थांब, ब्युटीफुल करतो रूम, थांब आता खूप वेळ. त्यांनी अर्जुन पसारा आवरतोय असं दाखवलंय, पण तो एक पसारा आवरायला जातो आणि दुसरा पसारा करून ठेवतो. सायलीला आता अचानक हसायला येत असतं. ब्र का, याची खजिती बघून आता तो फाईल उचलतो, पुस्तक ठेवतो, जागच्या जागेवर लॅपटॉप ठेवतो. त्यांनी बराच वेळ हा सीन रंगवलाय. बर का प्रेक्षकांनो, फाईल उचलायला जातो, एकतर दुसरी पडते, पुस्तक ठेवायला जातोय, एकतर तिसरं पडतं. सायली त्याला बसल्या बसल्या इन्स्ट्रक्शन देत असते. ते तिकडे डावीकडे असतं, पुस्तक उजव्या बाजूला असतात. अर्जुन आता इतकी पाडाझाडी करतो ना, सायलीला असं वाटत असेल आपण आवरलं असं तर पुरलं असतं. हे होतं. बर का, बायकांच्या माणसाला एक काम सांगायला जाऊन ते तिसरेच काम करून ठेवतात. ब्र का प्रेक्षकांनो, आमच्या घरी पण काही असंच प्रकरण आहे, तुमच्याकडे पण आहे का, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. अर्जुनने आता ते त्याचा खोटो त्याला कुठे ठेवा ते सुचेना. मग सायली बसल्या बसल्या सांगत असते, तिकडे नाही, इकडे ये, डावीकडे, अहो ते बाजूच्या खणात ठेवा. आता ते सगळं जसं सायली सांगते तसं तो बिचारा आवरतो. बर का, आणि ते आवरसावर करताना त्याची जरा धांदल उडते आणि सायलीबाई बसल्या बसल्या त्याची गंमत घेताय हो. तसं कधी कधी अर्जुनने आता सगळं आवरलं, पण फायनली एक फाईल तर सायलीच्या बाजूलाच राहिली. अर्जुन म्हणतो, अरे हे राहीलच का, सॉरी, आवरतो. आता त्यांनी सगळं ते आवरलं. बर का, रूम आणि शेवटी एकदाचा घाम पुसला झालं म्हणतो तो. आता कपडे राहिलेले असतात आवरायचे. सायली आपली मानवाकडी करून त्याला दाखवत असते, एक काम राहिलेली. बर आता तो काय करतो बघा, ते एक कपडे ठेवायला जातो आणि दुसरी त्या कपड्यातली पॅट खाली टाकतो आणि कोंबत असतो तो कपडे. सायली म्हणत, कोंबू नका, नीट ठेवा हंगरला कपडे, काय चाललंय तुमच्या. अहो अर्जुनने आता कसे बसे लावले हंगरला कपडे, कोट मात्र तिथेच राहिला. सायली म्हणते, तो कोट काय मी लावायचा का आता हंगरला. अर्जुन म्हणतो, लावतो ते पण लावतो आतात. याने सगळे कपडे लावले. बर आता ते कपडे लावल्यावर कपाट आपटतो. बर का, तो आणि त्या कपाटाची कडीच तुटून जाते. आपटल्यामुळे सायली अजून चिडते आता त्याच्यावर. आता तो म्हणत असतो, ते मी स्ट्रॉंग आहे ना म्हणून तुटलं. सायली म्हणते, हा ओला टॉवेल तो राहिला ना, अजून काय, हे इथेच असतो ओला टॉवेल. सायली आता काही बोलणार पुढे तो बिचारा टॉवेल घेतो आणि जातो, पळतो बाथरूममध्ये. सायली आता हसते.
बर का ते अर्जुनला दिसत. अर्जुन तिच्या जवळ येतो आणि म्हणतो, आता तू हसत होतीस, मी बघितलं. तू हसत होतीस सायली. म्हणजे तू आता हसतेस. मगाशी तू चिडली होतीस. आता तुझं काय चाललंय, ठीक आहे ना? तुझं बायको. सायली म्हणते, मला काय झालं ठीक नसायला? तुम्हाला काय मी आजारी वाटते का? मी काय हसू शकत नाही का नाही? म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे? मी विचित्र वागते का? आता हे पुस्तक कुठे ठेवले? तुम्ही इकडे ठेवायची जागा आहे का? आता तो पण चिडतो बर का आणि वाटतो ठेवतो म्हणलं ना ठेवतो. मी पण ना कुठे कुठे काय काय ठेवतो. ते पुस्तक घ्यायला जातो तो आणि तिथे असलेली काचेची कुंडी फोडतो. कसं आहे ना प्रेक्षकांनो? बघायला गेला तर तुम्हाला बोरिंग वाटेल, पण दृष्टिकोन बदलला तर तुम्हाला एन्जॉय पण होईल असं म्हणायला हरकत नाहीये. काय बाई बोलू आता? सायली आता वैतागून गेली. आता ते सगळं फुटलेलं तो आवरत असतो. सायली पुन्हा येऊन चिडते त्याच्यावर आणि म्हणते, हे काय करताय तुम्ही? टाकलं ना खोडून ते. तो आता पळून जातो बर का लिटरली रूममधन. अर्जुन म्हणतो, अग हो ना ठेवतो ना, थांब ना तू. सायली म्हणते, हे असं आहे, तुमचं आवरा आवर करायला सांगितली की टाकला तो फ्लॉवर पार्ट फोडून. आता मी आईला काय उत्तर देऊ? अर्जुन म्हणतो, अग तू नको सांगू ना मम्माला, मी आवरतो ना. आता तो रडायला आला बर का. सायली आता एवढी चिडते, तुम्ही आता काही बोलच नका. तुम्हाला पसारा आवरायला सांगितलं ना, माझी चूक झाली, मीच आवरायला पाहिजे होतं. तुम्ही काही करू नका, बस मी करते सगळं आता. अर्जुन आता आलो करून बाहेर पळाला बर का एकदाचा. आता तो एवढा घाबरतो सायलीला. त्या तिथे जातो तो त्याच्या रूमच्या बाहेर आणि विचार तेवढ्या सायली ओरडत असते त्याला आतून, आता मी करू का? आवरा आवर. अहो कुठे चालले तुम्ही? थांबा ना. अर्जुन आता मनाशीच बडबडतो, बापरे हिला काय झालंय? ही अशी काय चिडते? ही मुद्दामून करते का? अचानक हिचे मूड चेंज होतात. मी काही केलं नाही, हिला अशी का चिडचिड करते माझ्यावर? काय करू मी? तेवढ्यात सायली ओरडते, आतून आले का तुम्ही इकडे खोलीत? हा आहे. तसंच खालीली पळाला आता त्याच्या आईकडे. मजा आली ना प्रेक्षकांनो? तेवढ्यात सायली येते अहो बाहेर करत आणि बघते तर काय अर्जुन पळाला. सायली मनाशीच बोलते, हे असं आहे, यांचं काही करत नाही स्वतः. आणि मी बोलायला लागली की पळून जाता येऊ देत. बघतेस पुन्हा नाही येत. पुन्हा खोलीत असो. आता इकडे इन्स्पेक्टर आले. सॉरी. तर नागराजची चौकशी करायला. म्हणजे एका प्रेक्षकाने कमेंट केली होती, बघा आता नागराजला पण सोडून टाका. त्यांची इच्छा पूर्ण झाली. नागराज पण सुटला. तो पोलीस विचारत असतो, या कैद्याला नेमकं काय झालंय? डॉक्टर म्हणत असतात, यांना पॅनिक अटॅक, हार्टवर थोडं प्रेशर आलंय त्यांचा, त्यामुळे यांना थोडे दिवस इथे ठेवावं लागेल. मग ते पोलीस डॉक्टरांच्या सह्या घेतात पेपरवर आणि प्रिया बघते नागराज तिथे आलेला आहे. नागराज मस्त झोपलेला असतो. बर यांच दुखतं बर प्रेक्षकांनो नेमकं वेळेला. म्हणजे कमाल आहे नाही? दवाखान्यात ॲडमिट व्हायची. खोट दुखतं आणि खरं दुखतं का? काय म्हणजे काय? आता आपलाही गोंधळ उडालाय. प्रिया आता कोणी नाहीये हे बघते बर का आणि हळूच असं नागराजच्या बेड जवळ येते आणि ते तिच्यासाठी इंजेक्शन ठेवलं होत ना मगाशी ते हातात घेऊन येते बर का. आणि अशी ती नागराज समोर येऊन ते इंजेक्शन त्याला टोचणार. तेवढ्यात नागराज जागा होतो आणि म्हणतो, बॉग काय करते तू? प्रिया आता त्याला म्हणते, ओरडू नका, मस्करी करते मी, उगाच सगळे गोळ्या नका करू. नागराज म्हणतो, ए बाई काय तू पण? प्रिया तुझं डोक केव्हा कधी चालेल ना? प्रिया काही सांगता येत नाही. प्रिया म्हणत असते, सगळ्या चाव्या फिरवायलाच मी इथे आली. इथून सगळ्या गोष्टी सोप्या होतात. तो म्हणून म्हणते, माझ्यावर विश्वास ठेवा जरा. नागराज म्हणतो, बर कळलं मला. इथे आणण्याच काय प्रयोजन आहे तुमचं? मॅडम नाही हॉस्पिटलमध्ये काही पडून नाही राहायचं मला. आम्हाला बाहेर जायचं, खुल्या जगात जायचं, ताटमाने फिरायचं. सया म्हणते, ते इतक्यात काही शक्य नाहीये. आधी अर्जुन सालीला उद्ध्वस्त करावं लागेल. त्यासाठीच मला तुमची मदत हवी आहे. नागराज म्हणतो, काय मदत करायची आहे तुला? प्रिया
तो आता उठून बसलाय बर का आणि विचारतोय काय, तुझा प्लॅन काय? प्रिया म्हणते, जो प्लॅन आहे ना तो मी सांगेलच तुम्हाला, पण माझ्या एका सोर्सकडून मला सायली अर्जुनचे सगळे डिटेल्स मिळतात, त्याचा आपल्याला खूप फायदा होणार आहे. नागराज म्हणतो हो पण कसं असत प्रिया? ते तेवढ्यात ती कॉन्स्टेबल येते आणि म्हणते, प्रिया तुझ्यासाठी श्वेताचा कॉल आहे. प्रियाला आता श्वेताचा कॉल. प्रिया अटेंड करते. स्पीकरवर फोन असतो. तिकडून श्वेता म्हणत असते की हॅलो प्रिया, आश्रमात 2 मुली आल्यात. मग प्रिया म्हणते, श्वेता असं नको सांगू, मला सगळे डिटेल दे त्या मुलींचे. मग ती श्वेता म्हणते, हो मी तुला सगळे डिटेल देते त्यांच्याकडे. इम्बॅलन्सिंग, तू शांत राहणं आणि तिला शांत करणं एवढंच तू करू शकतो. अर्जुन म्हणतो, बापरे मी तेच करत असतो. तेवढ्यात सायली येते बर का रडत आणि अर्जुनला म्हणते, अहो तीच तोंड भारी दाखवल्य त्यांनी. ती म्हणते, अहो मी मगाशी चिडले तुमच्यावर, सॉरी मला कळलंच नाही मी इतकी का चिडले तुमच्यावर, सॉरी मी नाही वागणार अशी सॉरी. मग अर्जुन तिला जवळ घेतो आणि म्हणतो, बर रडू नको तू. कल्पना ताई म्हणतात, बघ ती चिडचिड करत होती ना मगाशी आणि ती तुला सॉरी पण म्हणाली क्षणात. अर्जुन म्हणतो, बापरे हे सगळं हॉर्मोनल इम्बॅलन्सिंग वगैरे याम पुरुषांना कधीच कळणार नाही. कल्पनाताई म्हणतात, हो रे बाबा, म्हणून स्त्रियांना फक्त समजून घ्यायचं असतं एवढंच. तेवढ्यात अश्विन येतो बर का आणि अश्विन अर्जुनला, सायलीला, सगळ्यांना महिप्त बाबाची रील दाखवतो. अश्विन म्हणतो, ममा अरे अर्जुन दादा हे बघ मी रील्स बघत होतो सहज, हे बघ हे काय आहे? महिप्त शिकरेच रील. बघ आता महिप्तच ते रील बघतो अर्जुन आणि त्याला मिलेनियममध्ये वज असतात. मेला आपल्यावला पण एवढे रिवूला पण एवढे नसतात. प्रेक्षकांनो, महिप्तच्या रीला मिलेनियममध्ये वज म्हणजे ज्यादा हो गया यार ये महिप्तच. या चॅनलला टॅग करून टाकू आपण आता. असो गंमत केली जराशी. सायली म्हणते, हा महिप्त रील्स कधीपासून बनवायला लागला? अश्विन म्हणतो, तो नाही त्याचे भक्त बनवतात रील त्याच्यावर. कल्पनात ताई म्हणते, भक्त? अश्विन म्हणतो, अग मम्मा मा तो बाबा झालाय आता, त्याचे मिलेनियममध्ये फॉलोवर झाले, सगळ्यांना आशीर्वाद देतो आणि असे रील बनवतो बघ आता. अर्जुन म्हणतो, कसला महिप्त बाबा? फेक बाबा आहे तो. महिप्तसारखा माणूस सुधरूच शकत नाही कधी. अर्जुन बरोबर ओळखतो महिप्तला सायली, पण म्हणते हे बाबा वगैरे त्याचं नाटक चालू असणार. अहो त्याच्यावर लक्ष ठेवावं लागेल. अर्जुन म्हणतो, नाही हा सायली अजिबात नाही. आता त्यांच्या फंदात पडायचंच नाही आपल्याला. आता फक्त आपण स्वतःकडे आणि आपल्या बाळाकडे लक्ष द्यायचंय. महिप्तला काय करायचं ना ते करू द्या, आपल्याला काही घेणं देणं नाही त्याच्याशी. कल्पनाई म्हणतात हो बर सायली, अशा दिवसात अशा लोकांचा विचार पण करू नका, उलट अशा लोकांपासून आपण 4 हात लांब राहायचं बघ. अस्मिता म्हणते, हो पण आपण सगळ्यांनी सावध राहायचं ब्र. काय एवढंच करायचं हे मात्र अस्मिता अगदी खरं बोलली. तेवढ्यात अर्जुनला फोन आलाय म्हणून तो बाहेर जातो आणि अस्मिता तेवढ्यात या सगळ्यांना सांगते, आजकाल ना फार अवघड झालाय ब्र का, म्हणजे हा महिप्त बाबा वगैरे होऊन बसलाय ना, म्हणजे हा ना आजकाल बिनबुडाचा भांडवल झालाय आणि हे असले भक्त असतात ना ते हांजी जी करत राहतात. कल्पनाताई म्हणतात, हो ना या पडद्या आड हे काय धंदे करत असतील कोणास ठाऊक. अश्विन म्हणतो, बरोबर आहे मम्मा तूच, त्यांनी ना एक सोशल प्रॉब्लेम घेतलाय प्रेक्षकांनो मालिकेत, असं म्हणायला हरकत नाहीये. आजकाल खरंच असं चालतं खूप ठिकाणी, बातम्यात वगैरे, सोशल मीडियावर आपण बघतो ऐकतो, म्हणजे असं देवाचं नाव घेऊन लोक लुबाडतात अक्षरशः. लोकांना लुबाडणं वगैरे हे असले धंदे सर्रास चालतात ब्र का. प्रेक्षकांनो, हे आपण अमान्य नाही करू शकत, पण आता हा एक वेगळा चर्चेचा भाग आहे मालिकेत. जे आहे तेवढ्यापुरता आपण बोलूयात. पुन्हा प्रियाचा सीन त्यांनी दाखवला. आता शेवटचा सीन तुम्ही बघत आहात. प्रिया म्हणत असते, हे बघा श्वेताने त्या वात्सल्य आश्रमात आलेल्या मुलींची माहिती पाठवली आहे. ही सगळी माहिती तुम्ही आता राकेश, सचिन आणि महिप्तपर्यंत पोहोचवायची. नागराज म्हणतो, मी कशाला पोहोचवायची ती माहिती?
अगं राकेश, सचिन सगळं तुला भेटतच असत की तू सांग ना, मी कशाला सांगायला पाहिजे त्यांना, आणि मी काय त्यांना सारखा भेटत असतो का? तुला काय वाटलं मी तुरुंगातून बाहेर पडायचं, पांढरे कपडे घालायचे आणि त्यांच्या बघतात जाऊन बसायचं का? महिप्त बाबा की जय जय करत असं करून काय मी माहिती सांगू महिप्तला? काय फालतू बडबड करते प्रिया? एक लक्षात घ्या प्रिया, तुझी काम करायला मी काय तुझा नोकर नाहीये. नागराज पुढे काही बोलणार तेवढ्यात प्रियाने ते इंजेक्शन खुपसलं बाई त्याच्या पायामध्ये जोरात. तो मोठ्याने विवळायला लागतो. अग बाय प्रिया, प्रिया आता मोठ्याने ओरडते नर्स. नर्स लवकर या बरं. अहो त्या पेशंटच्या मांडीमध्ये काहीतरी होत्या. नागराज कुठे सांगतो त्या नर्सला. नर्स म्हणते काय झालं तुम्हाला? नागराज म्हणतो काही नाही हो. कळ आली हो मोठ्याने माझ्या मांडीमध्ये. ठीक आहे ठीक आहे आता ठीक आहे. ती नर्स म्हणते हाक मारा काही लागलं तर. नागराज विवळत असतो बर का. आणि आता नर्स गेल्यावर त्याने ते इंजेक्शन काढलंय हे काहीच्या काही दाखवलं बर का. प्रेक्षकांनो, प्रिया त्याला धमक्या देते असं आपलं दाखवलं त्यांनी. प्रिया आता त्याच्या जवळ येते. पुन्हा नर्स गेल्यावर नागराज म्हणतो मस्करी करतेस का ग रिया तू अशी? प्रिया म्हणते म्हणून सांगते तुम्हाला मी जे करायला सांगते ना ते शांतपणे करा, कळलं का? नागराज म्हणतो होग बाई तू सांगशील ते करेल मी, पण असली मस्करी करू नको, एखाद दिवशी जीव घेशील. प्रिया खरोखर प्रिया म्हणत असते ऐका आता वाचले आश्रमात 2 मुली आल्यात. ही जी मुलगी आहे ना हे बघा, हिला आपण गायब करायचं आणि तिला सचिनच्या ताब्यात द्यायचं. आपण या मुलीची काय किंमत लावायची आहे ना ते सचिनने ऑलरेडी सगळं ठरवलं. साधी सुधी मुलगी नाहीय ही, वाचले आश्रमात आश्रयासाठी आलेली मुलगी आहे. आणि हे डील सचिन करतोय, पण आता हे डील चाळ कोणावर येणार? सौ सायली अर्जुन सुभेदारवरती सांभाळते ना आश्रम आता असं प्रिया म्हणते. आणि एपिसोड इथे संपून जातो. आता उद्याच्या भागात त्यांनी दाखवला हा एपिसोड त्यांनी इथे संपवला आणि उद्याच्या भागात ती नागराजला सांगताना दाखवणार आहे की कशी कशी ती सायलीला फसवणार आहे. ती आता नागराजला म्हणत असते सायलीला खूप माज झालाय ना, तिला नवीन ओळख मिळाली ना तन्वी सुभेदार म्हणून. आता ती आश्रम नाही गमावणार, नुसता तिची नवीन ओळख पण गमावणार आहे. पण सायली इकडे अर्जुनला उत्साहाने सांगत असते आजचा दिवस आज खूप बिझी आहे बरं माझा. अहो आज आश्रमात त्या नवीन मुली आल्यात ना, त्यांचीची पोलीस स्टेशनमध्ये जाऊन नोंद करायची आहे. त्या मुलींना भेटायचंय मला, जाऊन सगळ्यांच्या नावांची नोंद करायची आहे. प्रिया नागराजला सांगत असते ही मुलगी तिच्या नातेवाईकासोबत जाणार, पण ती अर्जुन सायलीच्या डोळ्यात देखत राज रोजपणे पळून. नागराज म्हणतो या मुलीच्या बाबतीत जे काही पुढे घडेल त्याला जबाबदार असेल सायली. अर्जुन सुभेदार मला नाही वाटत. प्रेक्षकांनो, ऑब्व्हियसली प्रिया विसरली का अर्जुन किती मोठा वकील आहे. तो सायलीला कुठल्याही संकटातून अलगदपणे काढू शकतो. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.